सर्वांना सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोरनाम मुखात कंठराव. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरू वैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे सद्गुरू आणि त्यांचा अनुग्रह. सद्गुरूंचा अनुग्रह म्हणजे सद्गुरूंशी आपण जे नातं जोडतो ते नातं, त्या नात्यातून आपला मीपणा कमी होणं हे अभिप्रेत आहे. आणि त्यासाठी सद्गुरू विविध साधना देत असतात आणि त्या विविध साधनेतून आपला मीपणा कमी व्हायला पाहिजे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून या अंगाने हरिपाठाचा बोध किंवा हरिपाठ म्हणजेच हरिस्मरण हा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला व्यवस्थित समजून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आणि म्हणून आतापर्यंत जे आपण चिंतन करीत आलेलो आहोत हरिपाठाच्या अंगाने तेच आपण पुन्हा थोडंसं मागे जाऊन अगदी सुरुवातीपासून ते अभंगच आपण म्हणत म्हणत पुढच्या अभंगावर जाऊया. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी सागेरा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी पाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आकुणा. द्वारकेचा राणा पांडवागरे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चहुवेदी जाण षटशास्त्री कारण. अठराही पुराणे हरिसी गाती. मंतोनी नवनीता तैसे घे अनंता. वायात कथा सांडी मारू. एक हरी आत्मा जीव शिव समा. वाया तू दुर्गमान घाली मन. ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ. भरला गण दाट हरी दिसे. त्रिगुण असार निर्गुण हे सार. सारा सार विचार हरि पाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण. हरि विण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार. जेतुनी चराचर त्यासी भजे. ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी. अनंत जन्मा
पुण्य होय. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निमित्त शिणसिवाया. सायासे करीसी प्रपंच दीननिशी, हरीसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या 4 अभंगामध्ये प्रथम पहिल्याच अभंगातील अखंड नामस्मरण असायला हवं. क्षणोक्षणी साधा अर्थ लक्षात घ्यायचा आहे की ज्ञानेश्वर माऊली हे स्मरण करायला कशाला सांगतायत की आज आपलं स्मरण बिघडलेलं आहे. आपलं सगळं जीवन देहभावातून चालत असल्यामुळे आपल्याला आपलीही ओळख नाही आणि परमेश्वराची ओळख नाही. सर्वसाधारण ज्यावेळेला मनुष्य म्हणून आपण सगळे जीवन जगत असतो, ह्या जीवन जगत असताना आपण सगळेजण देहभावातून जीवन जगतो. म्हणजेच मी देह आहे आणि देहाला ठेवलेलं नाव म्हणजे मी, या भावातून जगातले अगदी बहुतांशी लोक, किंबहुना सर्वच म्हणायला हरकत नाही, थोडे एका बाजूला केले तर बाकीचे सगळे देहभावातून जीवन जगत असतात. आणि त्यामुळे स्मरण बिघडलेलं आहे. आणि म्हणून स्मरण सुधारण्यासाठी नामस्मरण, म्हणजेच आपलं खरं शुद्ध जे स्वरूप आहे त्या शुद्ध स्वरूपाच्या स्मरणातून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आपण आपल्या अशुद्ध भावातून जीवन जगतो आणि इथे आपलं सगळं गणित चुकतं. आणि त्याच्यातून सुटका होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी काय झालं पाहिजे तर अखंड त्या दिव्य स्वरूपाचं स्मरण, देवाचं स्मरण म्हणजे दिव्य स्वरूपाचं म्हणणं. देवाची द्वारी उभाक्षर, देव म्हणजे काय, दिव्य स्वरूप. हे कसं आहे, तिसऱ्या अभंगामध्ये ते सांगितलेलं आहे की अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर त्यासी घडे. की जिथून हे सर्व ब्रह्मांड, हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे, त्या उगमस्थान, जसं गंगा नदीचं उगमस्थान गंगोत्री आपण म्हणतो, तसं हे सर्व विश्वाचं जे उगमस्थान आहे ती गंगोत्री म्हणजे ते आपलं दिव्य स्वरूप आहे. आणि त्याचं स्मरण करा. ते स्मरण कसं करायचंय की मंथुनी नवनीता तैसे घ्या. या अनंत स्वरूपाला कसं हे करा की मंथन झालं पाहिजे. मंथन म्हणजे अखंड नामाचं चिंतन किंवा स्मरण. हे जितकं मंथन होत जाईल तितकं जाणीवेचं शुद्धीकरण होतं. म्हणजे मनाचं जे अशुद्धपण आहे आपल्याकडे तिथे ते शुद्धीकरण होतं. आता हे शुद्धीकरण असं कसं होऊ शकतं आणि प्रश्न येतो. प्रत्येक वेळेला आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत की इथे देवाचं स्मरण असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा पहिल्या अभंगामध्ये सांगितलंय की क्षणोक्षणी म्हण. कसं म्हण, 4ही मुक्ती तुला लाभतील.
पण चारी मुक्ती लाभतील म्हणजे तुझी दृष्टी कशी असली पाहिजे ते सांगितले. की सलोकता मुक्ती म्हटल्या म्हणजे सर्वत्र हे स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे हे स्मरण. समीपता म्हणजे ते आपल्या अगदी जवळ सुद्धा आहे, आपण केंद्रस्थानी आहोत समजा, आणि आपल्या अवतीभोवती हा चैतन्याचा सागर आहे. त्यामुळे सलोकता म्हणजे हा चैतन्य सागर जिथे जिथे पसरला तो परत ते सर्व चैतन्यच आहे. ही जेव्हा ज्ञानदृष्टी निर्माण व्हावी त्यासाठी ते सतत स्मरण करावं लागतं. हे चैतन्य स्वरूप हे दिव्य स्वरूप कसं आहे, अनंत आहे, सर्वव्यापी आहे. म्हणून ते सलोकता मुक्ती आहे, ते सर्वत्र पाहायला लागतं. समीपता म्हटल्यानंतर ते आपण अगदी जवळची, अगदी माणसं आपल्या जवळचे, पशुपक्षी आपल्या जवळचे, पंचमहातत्व जवळचं आहे, जितकं जवळ आहे तिथेही ते चैतन्य स्वरूप आहे. लांब आहे की जवळ आहे असं म्हणतात येत नाही खरं. म्हणून समीपता मुक्ती. तिसरं स्वरूपता मुक्ती म्हणजे आपल्या स्वतःच्या ठिकाणी जरी पाहिलं तर तिथेही चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे आपल्या शरीराकडे आपण म्हणतो आणि शरीराच्या आतून जे जाणणं चालू आहे तिथेही चैतन्य स्वरूप आहे. आणि म्हणून जिथे जाणणं चालू आहे तिथेही चैतन्य स्वरूप आहे. म्हणून तिथेही पाहायला लागलं की ती सायुज्यता, की तेच तत्व आहे, की एकच तत्व विविध रूपाने प्रगट आहे. हे स्मरण नामाच्या द्वारे करायचं. की जेव्हा आपण नाम घेतो म्हणजे देवाचं नाव घेतो, ते देवाचं नाव म्हणजे ह्या अनंत स्वरूपाला घातलेली साथ आहे, त्यासाठी दिलेलं स्मरण आहे. म्हणून सद्गुरू शिष्याला नाम देत नाहीत, तर सद्गुरू शिष्याला भाव देतात. भाव काय देतात? जो अहंभाव आहे तिथे देवभाव देतात. विठ्ठल नाव द्यायला सांगितलं की तू विठ्ठल म्हण. विठ्ठल म्हण म्हणजे शिष्याला पहिला कळत नाही, तो नुसतं विठ्ठल विठ्ठल घासत बसतो, पण त्याला भावच नसतो. विठ्ठल कुठे? हा म्हणणाराच विठ्ठल आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणणारा, जिथून हा नाद सुरू होतो, जिथून नाद उगम होतो, तोच हरी, तोच विठ्ठल. आणि तिथे तुझं स्मरण असलं पाहिजे. आणि हे स्मरण होण्यासाठी ह्या प्रत्येक अभंगामध्ये लक्षात घ्यायचं कसं कधी हळूहळू हे स्मरण कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ते मार्गदर्शन करतात. की पहिल्यांदा सतत करा. म्हणजे जसं पांडव म्हणजे एकाने 5 पांडव, तर दुसऱ्या अर्जुनालाही पांडव म्हटलं आहे, की जो सतत कृष्णाच्या स्मरणात असायचा. की कृष्ण म्हणजे अर्जुना नामयोगी होता, म्हणजे सतत कृष्णाचं नाम घ्यायचं. आणि त्यामुळे सतत ते नामस्मरण केलं, स्मरणात असल्यामुळे कृष्ण त्याच्याजवळ होता. आता कृष्ण त्याच्याजवळ होता म्हणजे काय, तर अखंड कृष्णाचं स्मरण होतं. हे अखंड जेव्हा आपल्याला स्वरूपाचं स्मरण होतं, की दिव्य स्वरूपाचं स्मरण अखंड होईल, त्यावेळेला ते तत्व आपल्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येतं. पांडवाघरी म्हणजे इथे आपल्याला ते अनुभवता येते. सतत विठ्ठलच आहे किंवा देवच आहे, ते चैतन्य स्वरूपच आहे. कोणतंही नाम घ्या, भाव असायला पाहिजे, एवढंच एक लक्षात ठेवा. कोणत्याही नामाने, असं नाही की अमुकच नाम घेतलं तर बरोबर, तमुकच घेतलं तर बरोबर. ज्यांना हे नामस्मरणाचं शास्त्र माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा गोंधळ आहे. म्हणून जे नाम आपल्याला प्रिय वाटतं ते घ्यावं, की त्या नामाच्या गोडीतून हा भाव प्रगट व्हायला हवा. म्हणून दुसऱ्या अभंगामध्ये परत त्यांनी काय सांगितलंय, चहुवेदी जाणं षटशास्त्री, 18 पुराणे हरीचे. हे सगळ्याकडे तेच गुणगान गायलंय. कोणाचं? हरीचं. हरीचं म्हणजे कोणाचं? दिव्य स्वरूपाचं, लक्षात घ्या, चैतन्य स्वरूपाचं. म्हणून तिथे त्यांनी म्हटलं की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा साठी. बाकीच्या गोष्टी तुम्ही अडकू नकोस. आपला स्वभाव नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणून गपचूप बसावं असं वाटत नाही. तू काय करतोय, तो काय करतो, हा काय करतो, सगळ्या गोष्टीमध्ये आपलं लक्ष जास्त असतं. महाराज नेहमी म्हणायचे की एक जर घरामध्ये कुटुंब आहे, एखाद्या वयस्कर बाई आहे, त्या हातात माळ घेऊन राम राम म्हणत असते, पण नातू काय करतोय, तो मुलगा काय करतोय, ती सून काय करते, तिथे ओरडायला परत तयार असते. अरे हे काय करतेस तू, हिचं नाम चाललंय की तेच चाललंय. कबीर पण म्हणतो माळ
हा जपतोय, म्हणजे माळ फिरते हातात आणि ह्याचं मन फिरतं जगात. म्हणून तिथे ते सावध करताय, व्यर्थ उगीच कुठेतरी तुझे भलत्या सलत्या ठिकाणी जाऊ नको, एकाच ठिकाणी लक्ष ठेव. आणि हे लक्ष ठेव म्हणून ते सांगितलं की तिथे हे केलं पाहिजे. आणि तिसरा भाग वेळा त्रिगुण असार निर्गुण असार, सारासार विचार हरिपाठ. मग त्रिगुण खरं की निर्गुण खरं, ते श्रेष्ठ की ते करायचं, तुला काय करायचंय? तुला फक्त हरी आहे म्हणजे चैतन्य आहे एवढंच लक्षात घे. म्हणून नाही ते विद्वान असतात, विद्वान म्हणजे वाद घालतात, हे असं नाही, हे असं असं, त्याला म्हणतात विद्वान, की त्यांना तो भाव जपला पाहिजे ते विसरतात आणि वादामध्ये गुंततात. म्हणून तिथे परत सांगतायत त्रिगुण असार निर्गुण आहे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ आहे. जर हे सगुण निर्गुणात बघत बसलात आणि हरी म्हणजे स्वरूपाकडे जर लक्षच नसेल तर सगळं फुकट आहे. म्हणून तिथे कसं स्मरण कर की हे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर त्याचे, जेथुनी चराचर त्याचे भजे म्हणजे नेमकं कुठून आहे माहीत नाही. खरं प्रश्न पडतो, कुठून आहे? सांगितलं कळलं, कळलं म्हणजे शब्दाने कळलं, मग आहे कुठे? चर आणि अचर मिळून जे सगळं आहे ते ती आहे. उगमस्थान बघायला जाल तर आता गंगा तो गंगोत्रीला जात आहे तर मिळते, पण ह्याचं उगमस्थान कळणार नाही. म्हणून देवाची द्वारी म्हणताना तो पुढे द्वार कुठे आहे? सर्वत्र तेच तत्व आहे. द्वार कुठे? द्वार स्मरणात. स्मरण हे द्वार, स्मरण झालं तर द्वार उघडलं, स्मरण नाही तर द्वार बंद आहे. म्हणून हा बोध घेण्यासाठी 14 अभंगाकडे त्यांनी वळवलं आपल्याला की भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. जर भाव नसेल तर तुझं स्मरणच तुला जमणार नाही, भावाशिवाय स्मरण होऊ शकत नाही. म्हणून कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिवशिवा. निवांत हो, उगी तिकडे धावाधाव थांबव, असं करूया का तसं करूया का, हे करूया का ते करूया का, पारायण करूया का हे करूया, नाही. तुला फक्त एकाच ठिकाणी स्वरूपाचं स्मरण करायचंय. स्वरूपाच्या स्मरणाशिवाय तुम्हाला काही करायचं नाही. पण आपल्याला वाटतं काय सगळं बाकी हे एवढं सोडून बाकीचं आपण करत असतो आणि तिथे म्हणतो आपण खूप मोठी सद्गुरुसेवा करतो. सगळ्यात मोठी सद्गुरुसेवा कोणती? आपण आपल्याला सुधारण्याची सर्वात मोठी सुधारणा. हे नेहमी लक्ष आपण तेच विसरतो. आपण जगाला सुधारायला धावतो. चला हे ऐकलं का, हे पुस्तक वाचलं का, हे केलं का, ते केलं का, तू काय करतोयस? मी नाही करत. लोकांना सांगायला पाहिजे ना, सुधारले पाहिजे लोक. तू नाही सुधारत लोक काय सुधारणार? तुझ्याकडे बघून लोक म्हणतात हालाच नाही कळत तर आपल्याला काय सांगतोय? लोकांची दृष्टी तशीच असते प्रत्येकाची. म्हणून उगार आहे निवांत शिणशिवाय, सायासे करीसी प्रपंच दिन निशी. अगदी कष्ट पडले तरी तू प्रपंच मस्तपैकी करतोस, पण हरीसी न जपसी कवण्या गुणे. काय नाही जपत तू? काय एवढं मोठं अडकतंय? नुसतं स्मरण करायला काय हरकत आहे? पण ते स्मरण कसं करायचं ते कळलं पाहिजे. आणि म्हणून हे सावध करतायत की सतत जेव्हा तू हा भाव जपशील, ज्ञानदेव म्हणे हरी जप कर. हरी जप म्हणजे हरी हरी हा जप नव्हे, हरी हा भाव जपत राहा. आपल्या ठिकाणी जपत राहा. कोण आहे? हरी आहे. हरी आहे म्हणजे चैतन्य आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंचाचे म्हणजे जो देहभाव आहे तो प्रपंच आहे. त्या देहभावातून सगळं आपलं जे गुंतलेलं आहे त्या प्रपंचात सुटेल, लगेच देहभाव सुटेल. आणि देहभाव सुटण्यासाठी नेमकं पण तिथे दैवत प्रसन्न होतं, म्हणजेच हे चैतन्य स्वरूपाची अनुभूती येऊ शकते. पण एवढं लवकर येणार नाही. अजून अभंग मोठे हरिपाठ आहे, ते सगळं समजायला पाहिजे सगळ्या बाजूनी की आपल्याला नाम कसं घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून पुढचा अभंग आहे तो आपल्याला आता म्हणायचा. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, याची धर्म भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण
तिथे परत भावाचं महत्व दिलं. योग याग, यज्ञ याग करा, योगाचे विधिगत निर्णय आपण म्हणतो, व्रत वैकल्य केलं, हे करू ते करू, हे सगळं दंभ धर्म म्हटलं ते. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, त्याच्याने हे स्वरूप सिद्धी प्राप्त होणार नाही. हा सगळा दंभ धर्म. आपण दंभ धर्म म्हणजे दांभिकपणा आहे, परखडपणे सांगतो. आपण बाहेर जाऊन सांगा दांभिकपणा करतो, मारतील लोक तुम्हाला. म्हणून असं बोलायला पण जाऊ नका, आपल्यासाठी करायचं असतं. म्हणून योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हण येईल कसा? भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. तिथे भावे विण देव, भाव धरता आला नाही तर देव अजिबात कळणार नाही. म्हणजे स्वरूप कसं आहे कळणार नाही. परत परत लक्षात ठेव. म्हणून भाव धरा रे देव आपला असे करायचं. संत सांगतो, पण आपल्याला भाव कसा धरा ते कळत नाही. हा महत्वाचा प्रश्न. म्हणून ते आता परत भावावर की भाव, म्हणून भावस्मरण आपल्याला करता आलं, नामाच्या ठिकाणी भाव धरता आला. म्हणून भावे विण देव न कळे सिंधे, गुरु विण अनुभव कैसा कळे. सद्गुरु जोपर्यंत आपल्याला हे समजावून सांगत नाहीत आणि त्याप्रमाणे आपण भाव जोपर्यंत धरत नाही तोपर्यंत अनुभव कसा येणार. म्हणून सद्गुरूंची किती आवश्यकता आहे हे लक्षात ठेवा. सद्गुरू जेव्हा आपला हात धरून हे शिकवतो की हे असं म्हण, तेव्हाच सर्वसाधारणपणे साधकाला ते कळायला लागतं. म्हणून गुरु विण अनुभव कैसा कळे. पुढे म्हणतात तपे विण दैवत, दिदल्या विण प्राप्त, विण कोण सांगे. तपे विण दैवत, दिदल्या विण प्राप्त. प्रयत्न केल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. तप म्हणजे इथे प्रयत्न, पुन्हा पुन्हा हे जे करणं ते तप आहे. तपश्चर्या म्हणत नाही, पुन्हा पुन्हा करणं ही नामस्मरणाचा अभ्यास हा एक तपच आहे. त्यामुळे तपे विण दैवत, दिदल्या विण प्राप्त, भुजे विण हित कोण सांग. आणि हे कोणाला तरी विचारल्याशिवाय तुमचं हित तुम्हाला कोण सांगणार. ते मला माहिती आहे, मी जाईन, मी शाण आहे, कळणार नाही. कारण व्यवहारातला विषय एक वेळ थोडं तरी कळतील. आजकाल गुगल आहे म्हणून गुगलमध्ये बघून आपण जातो की नाही, कुठे जायचं, दिशा लावली, चला भावाला. ते गुगल पण कौलगल केलं होतं कधीतरी, कळलं ना. मग ते गुगल गलगल होतं, कुठून नाही तो कुठे आहे काय कळत नाही ना आपण म्हणतो. तर पण स्वरूपाकडे देणारा मार्ग गुगल नाही सांगू शकत. तिथे गुरु लागतो, मार्गदर्शक लागतो आणि तिथे परत साधकाचे प्रयत्न लागतात. दिशा दिली म्हणून झालं असंही नाही. म्हणून इथे परत लक्षात ठेवतो की हा अभ्यास कसा आहे. तिथे सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. तिथे भाव धरता आला पाहिजे. तिथे अखंड स्मरण करता आलं पाहिजे. आणि हे करता करता बाकीच्या सगळ्या गोष्टीपासून जरा शांतपणे बसता आलं पाहिजे. व्यवहार करायचा व्यवहार करा, पण परत साधनेला बसायचं आहे का नामस्मरणाला बसायचं आहे, तर शांत आणि निवांत होऊन बसता आलं पाहिजे. आणि तिथेच भाव धरून ते स्मरण जपत राहिलं पाहिजे. तिथे भाव, हरी भाव लक्षात ठेवा, हा जपत राहायचं आहे. आणि त्या जपत राहा. त्या म्हणून आहे ते कोण आहे हा प्रश्न येतो. आपण स्वतःला मी आहे म्हणतो, तो खरोखर मी आहे ते कोण आहे. आज भाव काय, मी आहे म्हटलं की रामाशिवा गोविंदा असेल तो. तिथेच अडकलेलो आहे आपण. तो रामाशिवा गोविंद तू नाहीस. जेतुनी चराचर त्यासी भजे. तिथे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. हे जे मी म्हणणार आहे ते व्यक्त नाही दिसत, कुठे आहे कळत नाही, अव्यक्त आहे. पण मी म्हणतो अव्यक्त आकार नाहीये. आपण शरीराकार म्हणून आपण आपल्याला स्वतःला समजतो. तर मी म्हणणाऱ्याला आकारच नाहीये. बघा विचार करा, मन म्हणतात तर मनाला आकार आहे का, नाहीये. म्हणून अव्यक्त निराकार नाही जे आकार.
जेथून चराचर त्यासी भजे, जेथून हे मन ह्या विश्वाला व्यापतं आणि त्याच्यात गुंतत जातं. मग त्याला न्यायचं कुठे, परत मागे 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 घेऊन जा. कुठे जा, जिथे मागे ते अव्यक्त निराकार, जिथून मन स्फुरतं तेही सुद्धा अव्यक्त निराकार, म्हणजे शुद्ध जाणी म्हणतो आपण. आज ही शुद्ध जाणी अशुद्ध झाली म्हणून मन झालं. गंगोत्रीला पाणी अत्यंत शुद्ध व्हायला लागले की पुढे लोक तिला अशुद्ध करत, ती अशुद्ध नाही. म्हणजे ह्यांना शुद्ध होण्यासाठी गंगेत वाहतात. मग गंगेमध्ये जातात ना. आता आम्ही गेलो होतो तिथे म्हणाले सगळ्या एक स्वर्ग नदी म्हटले. स्वर्ग म्हणजे गंगेचा एक पार्ट आहे. तिथे काय सगळं अस्थि विसर्जन करतात, म्हणजे सगळे स्वर्गाला जातात. आणि सगळे स्वर्गाला जाते त्यांना जाते का, हाडं टाकून स्वर्गाला कसे जाणार माहित नाही. हाडं टाकली तर हा स्वर्गाला जाईल का. शरीर म्हणजे हा नाही. मग शरीर जरी गंगा नदीत टाकलं तर काय होणार आहे, गंगा नद्या दूषित होईल, पण हा काही शुद्ध होणार नाही. थोडीशी कल्पना म्हणजे थोडासा विचार लोकांनी केला. पण आता हे असं सांगतो लोकांना वाईट वाटेल की असं काय सांगतोय, पण खरं ते सांगतोय आपण अशुद्ध करतो गंगेला. मग तिथे स्वर्गात जाण्यासाठी बिचारे सगळे मुलं, हा गेला तो गेला, त्याचा पत्ता नाही, त्याची हाडं घेऊन अस्थि विसर्जन करायला देतं, म्हणून त्याला स्वर्ग नदी म्हटलं. हा जो सगळा प्रकार आहे की तिथे आपल्याला नेमकं शुद्धीकरण कुठे करायचं आहे. शुद्धीकरण हे मनाचं करायचं आहे. मन अशुद्ध आहे, मनाकडे मीपणा आहे, मनाकडे अहंकार आहे, आणि त्याच्यातून चिंता काळजी दुःख ह्याच्यात आपलं जे मन रमलेलं आहे तिथून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला हे जे मूळ स्वरूप आहे तिथे पोचता आलं पाहिजे. ते महत्वाचं आहे. म्हणून भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा. म्हणजे हे गुरूंकडनं समजून घे, आपोआप समजणार नाही. कितीही हुशार माणूस असू दे, डबल ग्रॅज्युएट ट्रिपल ग्रॅज्युएट आणखीन काय असेल तर असू दे, ह्यासाठी हा आत्मज्ञानी सद्गुरूच लागतो. बाकीचं कोणी त्याचा उपयोग कळत करता येणार, उपयोगी होऊ शकत नाही कोणीच. म्हणून गुरुविण अनुभव कैसा कळे तपे विण. मग त्यासाठी शिष्याला पण प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केले तरी नाही होणार. तपे विण दैवत दिल्या विण प्राप्त. तपाचा म्हणजे प्रयत्न दिल्याशिवाय दैवत प्रसन्न होणार नाही. दैवत कुठे आहे, तुझ्याच ठिकाणी आहे. तुझ्याच ठिकाणी मी 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 म्हणतं त्या मीच मूळ जे आहे ते दैवत आहे. तिथे तुला निवांतच व्हायला पाहिजे. म्हणून उगार आहे निवांत. हे सगळी गोष्टी जर आपल्याला लक्षात ठेवले की हरी बोध आहे, हरीचं स्मरण करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली काय काय सांगतायत की आपल्याला हे नामस्मरण अंतःकरणात स्फुरायला हवं, सहजपणे व्हायला पाहिजे. तर नेमकं काय केलं पाहिजे. म्हणून प्रयत्न केले. तपे विण दैवत दिल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगले. हे जे आपण करतो ते बरोबर करतो की चूक करतो हे पण कोणाला तरी विचारलं पाहिजे ना. पण कोणाला विचारलं पाहिजे, जो आत्मज्ञानी आहे त्यालाच विचारलं पाहिजे, जो अनुभव आहे त्यालाच विचारलं पाहिजे. एका मार्गाने जर जाणारा एखादा चांगला वाटसरू आहे, त्याला सगळा रस्ता बरोबर माहिती आहे, तर आपल्याला जायचं तर कोणाला विचारलं, त्यालाच विचारलं पाहिजे. पूर्वीच्याकडे गुगल नव्हता म्हणून त्या माणसालाच विचारलं जायचं ना, कुठे कसं तुला माहिती आहे का, असं जा तसं जा ते सांगायचं. तसं ह्या मार्गाला जाण्यासाठी हे गुज म्हणजे आपल्याला सतत तिथे चर्चा करावी लागते. सतत त्या आत्मज्ञानी पुरुषाची आपल्याला तिथे सतत सहवासात राहावं लागतं. तिथे शंका कुशंका, कारण हा जो भाव धरणं जो आहे ना तोच सर्वात मोठा कठीण भाग आहे. कारण आज आपल्याकडे घट्ट आहे तो अहंभाव आहे, तो सहज आहे. इथे जसे संत म्हणतात देव सहजची असे, आपल्याकडे अहंकार सहजची असे. आणि तो काढायला गेला तर सायासे फुटे ना असे, आणखी आपल्याला फोडून टाकतो, तो फुटत नाही. लक्षात ठेवा. म्हणून इतकं कठीण भाग आहे आज, इतका सोपा वाटतो तितका तो कठीण आहे. म्हणून सद्गुरूंना शरण जावं लागतं. म्हणून तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त, भुजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. आता ते सांगते हे सगळंच कशासाठी सांगतोय, साधूचे संगती तरुणोपाय. साधू म्हणजे सद्गुरू. सद्गुरूंची संगत लाभल्याशिवाय दुसरा तरुणोपाय नाही. तरुणोपाय म्हणजे तरंगायला पाहिजे असेल पाण्यावर
त्याला उपाय काय? जर पोहता येत नसेल तर पाठीवर डबा बांध, त्याच्यावर तरणं काय नाही. तरणं म्हणजे सर्वात महत्वाचा उपाय. पाण्यामध्ये बुडत असशील तर वर नाक आल्याशिवाय तरणोपाय नाही. श्वास पाण्यात नाक पाण्यात गेलं की पाण्यात नाक आपलं नाकामध्ये पाणी गेलं की तुझं काही खरं नाही. म्हणून तुला काय पाहिजे, तुझं तरंगायला पाहिजे. तू वर हात पाय मारून वर करशील तर काहीतरी सुटशील. तसं ह्या मायाच्या सागरामध्ये, अज्ञानाच्या सागरामध्ये साधूच्या संगतीशिवाय तरणोपाय नाही, हे लक्षात ठेवा. साधूची संगत म्हणजे आत्मज्ञानी पुरुषाची संगत, सद्गुरूंची संगत, हे लक्षात ठेवा. आणि ह्या संगतीतून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर. स्वरूप स्मरण जेव्हा पुन्हा पुन्हा होतं तेव्हा तिथे पुण्याची रास त्या शिष्याला का त्या भक्ताला प्राप्त होते. म्हणून नुसतं नामस्मरणातून प्रचंड पुण्य निर्माण होतं. का होतं? कारण स्वरूप स्मरण जर अगदी अचूकपणे समजलं तर तिथे जो देहभाव आहे तो जसा विरळ व्हायला लागला की त्या साधकाची दृष्टीच बदलायला लागते. सर्वांप्रती आपलेपणाने तो पाहायला लागतो. त्याला सर्व वेगळे दिसत नाही, सगळे आपलेच वाटतात. आणि आपलेपणातून त्याच्या ठिकाणी जी करुणा निर्माण होते त्याच्यातून पुण्य निर्माण होते. सर्वांचं भलं व्हावं ही सहज इच्छा तिथे होते आणि तिथेच पुण्य निर्माण होतं. म्हणून नामस्मरणातून पुण्य होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना होत. म्हणून स्मरण हे लक्षात ठेवतं. हे सगळं हरिपाठ म्हणजे हरिस्मरण, हरीचा बोध. तो म्हणता म्हणता जर आपल्या अंतःकरणात ते स्मरण स्फुरायला लागेल तर ते नामस्मरण झालं. हरिबोध न करता नाम जे सद्गुरूंनी दिलेलं आहे किंवा आपल्याला ज्या नामाची गोडी आहे त्या नामामध्ये जितके आपण रममाण व्हायला लागू तितकं ते पुण्य निर्माण होतं आणि तिथे तो बोध आपल्याला प्राप्त होतो. दोन्ही गोष्टी तिथे. आणि म्हणून पुढे परत आणखीन ज्ञानेश्वर उपदेश करतायत. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, साईच मुराला अनुभवे. काय गंमत आहे बघा. साधूच्या संगतीने जर साधू बोध झाला, सद्गुरूंच्या संग कशासाठी पाहिजे? आपल्याला त्याचा बोध व्हायला. साधू बोध काय? म्हणजे तत्व असे हा साधू बोध आहे. जे ते म्हणतो, तो परमेश्वर म्हणतो, तो तुझ्या ठिकाणी आहे, तो तूच आहेस, हा बोध आहे खरा. पण तो कळायला कठीण आहे पुष्कळ. तो आणि मी कसा एकच असा प्रश्न पडतो ना. समोरचा एक माणूस तू आणि मी एक आहे असं म्हटलं तर तू तुझं आणि माझं आहे असं असतं की नाही. तसं तू आणि मी एक हा भाव कळत नाही. पण तो कधी कळेल? साधू बोध झाला. साधूच्या संगतीमध्ये राहशील, पुन्हा पुन्हा साधूने जे सांगितलंय म्हणजे सद्गुरूने जे सांगितलंय त्याच्यासाठी प्रयत्न करशील, त्या ठिकाणी जसा भाव प्रगट व्हायला लागेल त्यावेळेला साधू बोध झाला. नुरोनी आटेला. नुरोनी आटे मी आम्ही मी म्हणणारा उरतच नाही. मी म्हणणारं मी पण उरत नाही. ते नुरोनी आटेला म्हणजे ते गेलं आणि तरी तो आहे. मेला पण तरी आहे. म्हणजे मेला कशाने? मेला म्हणजे काय? मीपणा मेला आणि देव पुन्हा उरला, हा बोध आहे. म्हणून साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे. तिथे अनुभव प्राप्त झाला. अरे हा तत्वमसी म्हणजे काय? तो जो अहम ब्रह्मास्मी शब्द आहे. शब्दात जास्त गुंतू नका, फक्त समजवण्यासाठी सांगतोय. ते तत्व मी आहे हे कळायला कठीण वाटतं. पण सद्गुरूंकडनं सतत जेव्हा मार्गदर्शन आपण घेत असतो, सतत घ्यावं लागतं. एक दिवसाचं काम नाही.
परत लक्षात एक दिवस मिळाला पाच झाला, आज एवढं झालं आता पाच झालं असं होऊ शकत नाही. कारण संपूर्ण आपल्या जाणीवेचं परिवर्तन करायचं, संपूर्ण आपल्या अहमभावाचं परिवर्तन करायचं, आणि ते सर्वात मोठी कठीण गोष्ट आहे. जगातल्या दृश्य जगतामध्ये बऱ्याच गोष्टी आपण बदलू शकू की आज विज्ञानाच्या दृष्टीने एवढी प्रगती झालेली आहे की अगदी चंद्रापर्यंत पण आता मनुष्य पोचायला लागतो, आणखी बाहेर कुठेही जाऊ शकतो, सगळं चाललंय. पण स्वरूप चंद्रापर्यंत पोहोचणं त्यासाठी मात्र तो मार्ग वेगळा आहे. म्हणजे दृश्य जगताचा मार्ग वेगळा आणि अदृश्य जगताचा मार्ग वेगळा, हे लक्षात ठेवायचं. पण नुरोनिया ठेला हे म्हणजे ही अनुभूती सांगितली. काय सांगितलंय? जेव्हा सद्गुरूच्या संघामध्ये राहशील, सद्गुरू जे ज्ञान देते ते ज्ञानाचं सतत चिंतन करायला लागशील, त्यासाठी तो भाव जपायला लागशील, त्यासाठी सतत अखंड स्मरण करण्याचा प्रयत्न करशील, कुठे इकडे तिकडे धावाधाव करणार नाहीस, एका जागी शांत बसशील, तेव्हा म्हणतात साधू बोध झाला नोरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कापूर दिसतो एवढूसा आणि तो ज्या त्याला जरासा अग्नीचा स्पर्श होतो तेव्हा काय होतं? कापुराची वाती उजळते, पटकन तो अग्नी तिथे प्रगट होतो. पण अग्नी प्रगट झाल्याने दुसऱ्या क्षणी काय होतं? कापूरच उरत नाही. बरोबर घ्या, बघा आपण आरती करता नेहमी कापूर जाळतो, चटका लागेल म्हणून घाबरत टाकतो, कळत केलं. पण हे कापूर का जाळायचं आहे? तिथे बघ तू, तसं तुला व्हायचं आहे. आम्हाला कळत नाही, आम्ही आपले जाळतो, आरती म्हणतो, डोळे बंद करून तू बघत नाही कापूर बिचारा जळतो, तर काय होतंय? संत सांगतात कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. तसं सद्गुरूंच्या संघामध्ये हा ज्ञानाग्नीचा स्पर्श होतो, तेव्हा तो देहभाव आहे तो जळतो आणि तो जळून परत उरतो. काय उरतो? जो आहे तो उरतो, जे स्वरूपच आहे शुद्ध स्वरूप ते उरतं. म्हणून हे वर्णन आहे त्यांचं की कसं होत आहे, नामस्मरण काय होणार तुझ्याकडे, हे मार्गदर्शन करतायत. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. साधूचा अंकिला हरिभक्त, सत साधक किंवा सद्गुरू यांचा जितका संग मिळेल. म्हणून म्हणतो सद्गुरूचा संग कशासाठी पाहिजे? आपला अहंभाव दूर करण्यासाठी. सद्गुरू सारखं आपल्याला व्हायचंय ह्यासाठी. सद्गुरू काय आहे? जिथे अहंभाव नाही तिथे सद्गुरू आहे, जिथे अहंभाव आहे तिथे सद्गुरू असू शकत नाही. मग सद्गुरू सारखं आपल्याला व्हायचं म्हणजे काय व्हायचंय? सद्गुरू कपडे घालतात तसे कपडे घालायचे का? हरकत नाही घालायला, सगळे करतात तसे. पण सद्गुरू कपडे घालतात तसे कपडे घालतात की सद्गुरू जसे बोलतात तसे बोलायचं का? तशी स्टाईलमध्ये बोलायला पाहिजे की सद्गुरूंचे प्रवचन पाठ करायचे आणि बोलायची, असे होतं. काही आपले नामदार बोलते पाठ करायचे एकदम प्रवचन आणि परत येऊन सगळ्यांना सांगायचे आणि परत म्हणा कसं झालं. मग एक खट असतो नामधारक, तो कोणी बोललो, कोण बोललो म्हणजे कसे ते हुशार असतात, ऐकणारे पण हुशार असतात सांगणाऱ्यापेक्षा, कळलं ना. पण इथे हा महत्वाचा बोध लक्षात ठेवायचा आहे की कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. ह्या मोक्ष म्हणजे ही मुक्ती मिळण्यासाठी भाग्याचं विकसित रूप, साधं भाग्य नाही ते दिव्य भाग्य म्हणा. मोक्ष रेख्याला भाग्य विनटला, भाग्याने तो अगदी सजला. आपण म्हणतो लग्नाला आपण सजतो की नाही, कपडे दागिने बिगिने घालून वगैरे सगळं लिपस्टिक लावून सगळे येतात की नाही, सजतात. इथे साधक कसा होतो? मोक्ष रेख्याला भाग्य विनटला, भाग्याने तो सजून जातो, बाह्यांगाने नाही अंतरंगाने.
भाग्य विनटलास म्हणजे मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. तोच खरा हरिभक्त जो साधूला समर्पित झाला. अंकिला म्हणजे त्या साधूशिवाय याला दुसरं जीवनच नाहीये. साधू म्हणजे सद्गुरूला शरणागत जेव्हा होतो, अंकिला म्हणजे ते त्याच्याशी एकरूप झाला. हे एकरूप होणं म्हणजे ज्ञानाने एकरूप होणं. तिथे सद्गुरू उठ म्हटलं तर उठतो आणि सद्गुरू म्हणा बस म्हणतो. मी कशाला बसू विचारणार नाही. आपण कोणाला तरी म्हणा उठ आणि बस, 2-4 वेळा सांगतो, एकदा उठ दोनदा तिसरं कशाला सांगतोस तुम्हाला उठ बस करायला, होतं ना असं. पण तिथे सद्गुरूचा संग लागतो, तो साधक असतो, तो प्रश्न विचारायला जाणार नाही. असं कशाला उठतो, उठ म्हटलं उठतो, बस म्हटलं बस. एक गोष्ट आहे सांगतो त्याला. अशीच सद्गुरू शिष्यांची गोष्ट सांगितलेली आहे. डोंगरावरती एक देऊळ होतं, तिथे शंकराची पिंडी होती आणि खाली नदी वाहत. त्या शिष्याला सद्गुरूने सांगितलं असं कर, गोंधळमध्ये पाणी घ्यायचं आणि असं डोंगर चढून चढून घर जायचं आणि शंकराच्या पिंडीमध्ये पाणी व्हायचं. ज्या दिवशी वाशील ना त्या दिवशी शंकर प्रसन्न होणार. तो बिचारा रोज इथून जातो, वर जाईपर्यंत ते पाणी उघडून जातं आणि पाहिजे बसलेलं सुकतं, कारण डोंगर चढेपर्यंत मिळतच नाही. मग कितीतरी वेळा प्रयत्न केला, काही झालं नाही. तर म्हणजे हे काय चाललंय म्हणजे तर त्यांनी विचारायचं नाही. विचारणार ना प्रश्न, अरे किती वेळ करू हे सुकतंय पाणी. एक वेळ अशी येईल की थोडं 2 थेंब तरी पडतील की नाही तुझे, प्रयत्न करशील तर होईल. लक्षात ठेव. तसं हे स्मरणाचा अभ्यास जितका म्हणजे लगेच जमणार नाही, लगेच तो भाव नाही जमणार. तो भाव जमणं म्हणजे साधकाची जी अतिशय विकसित प्रगल्भता प्रगट होते त्यावेळेला तो भाव प्रगट होतो. आता आपण भाव धरण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा मोक्ष रेग्याला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरी, तो खरा हरिभक्त की ज्याच्याकडे हा भाव प्रगट व्हायला, त्याला बोलावं लागत नाही, सांगावं लागत, चालता बोलता तो भावात जातो. आणि ते भाव म्हणजे ते स्वरूप स्मरणाचा भाव जेव्हा असतो तेव्हा ते म्हणतात मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी आत्मतत्वी. शिक्षण मारून टाकली. काय म्हणा, जर तुला गोडी लागली, ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी, म्हणजे संगत हवी, त्याशिवाय नामस्मरण जमणार नाही. एकटा बसून करेल नाही जमणार. पण संगती कोणाची? सज्जनाची. सज्जन कोण? सद्गुरू. ज्याला सतत अंतःकरणामध्ये नाम स्फुरत असेल तो सज्जन. आणि बाकीचे कोण? तुम्ही म्हणून ज्ञानदेवा गोडी, इथे गोडी लागली पाहिजे. कोणाची? सद्गुरूची गोडी लागली पाहिजे पहिली. सद्गुरूवरती प्रेम बसल्याशिवाय तिथे वळताच येत नाही. की सद्गुरू जे सांगणार ते मी करणार, हे जेव्हा साधकाच्या अंतःकरणात ते तो भाव प्रकट व्हायला लागतो तेव्हा ते म्हणतात ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी. आणि हे झालं काय होईल? हरी दिसे जनी आत. जिथे बघशील तिथं हरी दिसायला लागेल. का? तो भाव अंतःकरणात प्रकट होतो. ते जे दिसतं ते सगळी हरीच आहेत. हरीच आहे म्हणजे चैतन्यच सर्व रूपामध्ये प्रकट आहे. हा भाव म्हणजे इथे खरं म्हणजे ते फळ काय असतं त्याचं वर्णन करतायत. त्यांना जे अनुभव आले ज्ञानेश्वर माऊलींना ते सांगतायत की हरी दिसे जनी आत्मतत्वी. सर्वत्र हे चैतन्यच आहेत. प्रत्येक रूप हे चैतन्यच आहे. हा भाव तिथे प्रकट होतो. आणि म्हणून म्हणतायत हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात
अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.